रोखलाच पाहिजे। एक गोष्ट निश्चित आहे, जगाने नाकारलं होतं, कोणी मदत करायला तयार नाही। अमेरिकेच्या राजदूताला सांगितलं तुम्ही तुमच्या या लोकांना पाकिस्तानाला आवरा, ते म्हणाले आम्ही करू शकत नाही। शेवटी निर्णय घ्यावा लागला, सैन्य पाठवावं लागलं आणि 93,000 सैनिक 16 डिसेंबर 1971 दुपारी 4 वाजता शरण आले। बांगलादेशच्या निर्मितीच्या आधीपासून हिंदू बौद्ध यांचं नरसंहार इथे होतोय। आकडेवारी आहे बघा, 1951 साली मुसलमान 76% होते, ते 22 साली 91% झाले आणि 51 साली हिंदू 22% होते, ते जेमतेम 8% उरलेले। चकमा जातीच्या बौद्ध धर्मियांना नाना प्रकारचे हाल करून हाकून गेले, ते 50,000 भारतात येऊन राहिलेले। भारत सरकार काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांना सांगत होते तुम्ही परत बांगलादेशमध्ये जा, ते म्हणाले आम्ही इथे मरू, तिथे नाही जाणार, ते बेइज्जत होऊन मरू ना, इथे किमान सन्मानाने मरू। मुद्दा हा आहे, बांगलादेशच्या निर्मितीपासून त्याच्या आधीपासून हिंदू बौद्ध यांचे हाल सुरू आहेत, ते कधी संपणार जोपर्यंत भारत सरकार ॲक्शन घेत नाही तोपर्यंत। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळेच्या वतीने बांगलादेशाच्या वतीने हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाचा फोडण्या दृष्टीने विश्व हिंदू परिषद आज मैदानात उतरलेली आहे। बांगलादेश 1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाला, त्यावेळेस भारताने 500 कोटी रुपयांची त्या काळची आजची 25,000 कोटींची मदत करून, त्याचप्रमाणे 3900 स्वातंत्र्य सैनिकांनी त्या बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात आपला प्राण गमावला। तरीसुद्धा अशा गद्दार बांगलादेशींना भारताची कुठल्याही प्रकारची गरज वाटत नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना काहीच घेणं देणं नाही। आणि अशा बांगलादेशांना आपण आज या हिंदूंच्या सन्मानार्थ तिथल्या सगळ्या जे काही हिंदू आहेत त्यांना एकजूट करण्याच्या दृष्टीने आज आपण विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हा आक्रोश आंदोलन आज या ठिकाणी निदर्शनं सादर केलेली आहेत। आणि केंद्र सरकारला हे सांगण्याची गरज आहे की बांगलादेशामधील हिंदूंच्या सन्मानार्थ जे काही घोषणा करण्यात येतील किंवा जे काही येण्यात येतील ते आपण या ठिकाणी आजच्या माध्यमातून त्यांना हे करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।